रामकृष्ण हरी. आजच्या वारी स्पेशलच्या दुसऱ्या भागामध्ये आपण आज सगळ्यांना आवडती आणि पांडुरंगाला सुद्धा आवडती अशी खीर करणार आहोत, ज्याला हुग्गी असं म्हणतात. प्रीती, थोडंसं आम्हाला सांगशील हुग्गी बद्दल? हो, नक्कीच. सोलापूर जिल्हा हा तसा कर्नाटक बॉर्डरला येतो. हो, त्यामुळे तिथे ना जरा जास्ती कन्नड भाषेचा आणि कन्नड पदार्थांचा जास्ती प्रभाव आहे. त्यामुळे ना ही जी हुग्गी आहे, हुग्गी म्हणतात, तो खरं कन्नडा शब्द आहे. हा, अच्छा. तर आमच्याकडे उत्तर कर्नाटकात ना हुग्गी दोन प्रकारची असते. एक खारा हुग्गी, खारा म्हणजे तिखट. अच्छा. तिखट हुग्गी म्हणजे काय, आपली तांदूळ आणि मुगाची खिचडी, जी नेहमी करतो आपण कढी बरोबर. बरोबर. अच्छा. आणि ही हुग्गी म्हणजे गोधी हुग्गी. गोधी म्हणजे गहू. ओ, तर त्याची जी गोड केली जाते खीर, गोधी हुग्गी पायसा. ओके. तर म्हणून हे अशा दोन प्रकार आहेत. पण आता ते उत्तर कर्नाटकामधनं सोलापूरमध्ये आलं आणि ते सोलापूर, पंढरपूर इकडे प्रचलित झालं आणि बऱ्याच ठिकाणी प्रसादाला आपण हुग्गी करतोच. आणि अगं आपल्या विठ्ठलाला पण तर कानडाऊ विठ्ठलू म्हणतातच ना. हो, अभंगामध्ये तेच आहे. तर कानडाऊ विठ्ठलू असं का म्हणतात त्याची पण एक गोष्ट आहे बरं का. हो का? मग आपण आपल्या या वारी स्पेशल एपिसोड्स मध्ये एकदा ती गोष्ट नक्की दाखवूया. हो, चालेल ना. चालेल. चल, तर मग आता आपण साहित्य बघूया का आपल्या हुग्गीचं? हो, चालेल ना. चल, आता आपल्या हुग्गीसाठी लागणारं साहित्य, इथे मी 1 वाटी खपली गहू घेतलेले. तुम्हाला खपली गहू नाही मिळाले तर तुम्ही आपले साधे नेहमीचे वापरातले गहू घेतले तरी चालतील. इथे 1.25 वाटी गूळ घेतलेला आहे. 1 टीस्पून सुंठ पावडर, 1 टीस्पून खसखस, अर्धा टीस्पून वेलची पावडर, 2 ते 3 टीस्पून सुक्या खोबऱ्याचे काप करून घेतलेले आणि 1 टीस्पून कच्च्या बडीशोपची पावडर. आता आपण हुग्गी करायला सुरू करूया. बघा, आता इथे ना मी आपले जे 1 वाटी गहू घेतले होते ते छान 2-3दा पाण्याने स्वच्छ धुवून बुडतील इतपत पाणी घातलं आणि 3 ते 4 तास भिजवले होते. आता आपण ह्याच्यातलं पाणी अगदी व्यवस्थित सगळं काढून घेऊया. या रोळीमध्ये हे सगळे गहू छान निथळून घेते. आता छान ह्याच्यातलं पाणी निघून गेलंय. तरी पण ना आपण एक असा छान मऊ कॉटनचा कपडा घ्यायचा आणि त्याच्यावर हे आपले गहू थोडे पसरून घ्यायचे आणि एक अर्धा तास आपण हे वाळवून घेऊया, म्हणजे त्याच्यातला पाण्याचा अंश थोडा निघून जाईल. खरं म्हणजे ना माझी आजी पूर्वी पुरणपोळ्या फक्त या खपली गव्हाच्याच करायची आणि त्या खूप जास्ती खमंग आणि स्वादिष्ट लागतात असं तिचं म्हणणं होतं. चरक संहितेमध्ये गव्हाला गोधूम असं नाव आहे आणि त्याचाच एक खूप सुंदर श्लोक आहे. संधान कृत्वा तहरो गोधूम स्वादु शीतलः जीवनो बृंहणो वृषः स्निग्धस्थैर्यकरो गुरुः. इथे गव्हाचे गुण सांगितलेले आहेत. संधान कृध्वा म्हणजे हाडं जोडणारा, वातहरो म्हणजे वाताचा नाश करणारा असा हा गहू, मधुर रसयुक्त, शीतवीर्याचा, बृहणीय म्हणजे शरीराला पोषण देणारा, वृष स्निग्ध आणि गुरु असा असतो. शिवाय शरीराला स्थैर्य देणारा म्हणजे तुमचं मज्जातंतू स्ट्रॉंग ठेवणारा असा हा गहू. इथे प्रीतीने खपली गहू वापरला आहे. तर खपली गव्हाची वैशिष्ट्य म्हणजे ह्याच्यात ग्लुटन एकदम कमी असतं. ग्लुटन हा एक प्रोटीनचं खूप घट्ट असलेलं जाळं असतं, ज्याच्यामुळे गव्हाला चिकटपणा येतो आणि ह्याच्यात ग्लुटन कमी असल्यामुळे तो पचायला हलका असतो. शिवाय त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स सुद्धा कमी असतो, म्हणजे रक्तात गेल्यानंतर त्याची साखर एकदम भरकन वाढत नाही. त्यामुळे डायबेटीस झालेल्या लोकांना हा गहू उत्तम असतो. खपली गव्हामध्ये तंतुमय पदार्थ, ज्याला आपण फायबर म्हणतो, त्याचं पर्सेंटेज जास्ती असतं. त्यामुळे त्याच्यानी पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. साधारणतः 30 ते 40 मिनिटं हे गहू छान वाळवून घेतलेले. आता ना आपण छान ह्याला मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे आणि अजिबात असं बारीक त्याचं पावडर नाही करायची आहे. असं जाडं भरडं दळून घ्यायचं आहे आपल्याला.
आता आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया. आता हे सगळे गहू मी मिक्सरच्या भांड्यात काढलेले आहेत. तर मिक्सरला ना आपलं जे पल्स मोड असतं ना त्याच्यावर ते 2-3दा त्या पल्स मोडला फिरवून आपण हे गहू वाटून घेऊया. आता इथे आपण पल्सवर वाटून घेतोय, पण खरी याची पद्धत उखळावर कुटून घ्यायचे. माझ्या आजीकडे तर सोलापूरला स्वयंपाकघरातच तिने एक जमिनीत असं उखळ तयार केलं होतं आणि त्याच्यातच हा गहू ती पूर्ण सडून घ्यायची म्हणजेच कुटून घ्यायची बरं का. हे बघा, आता हे छान आपले वाटून झालेले आहेत. म्हणजेच आपल्या आई किंवा आजीच्या भाषेत गहू अर्ध बोबडे वाटून घेतलेले आहेत. आता आपण हा सगळा वाटलेला गहू एका कुकरच्या भांड्यात घेऊया. आपला हा 1 वाटी गहू आहे, तर मी साधारणतः 2 ते 3 वाट्या ह्याच्यात पाणी घालते. आता आपण हे कुकरला शिजायला ठेवूया. मीडियम फ्लेमवर एक 5 ते 6 शिट्ट्या होऊ द्यायच्या, म्हणजे गहू चांगला शिजेल. कढई तापली आहे. 1 टीस्पून तूप घेते. आता यात मी आपले खोबऱ्याचे काप घालते. तुम्हाला हे खोबऱ्याचे काप आवडत नसतील तर किसलेलं सुकं खोबरं घेतलं तरीही चालतं. आता आपण हे छान खमंग ब्राउनिश होईपर्यंत परतून घेऊया. आता हे छान खरपूस झालेलं आहे. ह्याच्यात खसखस घालते. खसखस पण चांगली भाजली गेली आहे. आता मी हे सगळं एका वाटीत काढून घेते. हे बघा, आता आपले गहू अगदी छान शिजलेले आहेत, मऊ. तुम्ही बघू शकता इथे. आता जे आपण खोबरं आणि खसखस परतले होते ना त्याच कढईमध्ये हे गहू घेते उकडलेले. आपण मगाशी 1 वाटी गहू घेतला होता, तर मी आता इथे 1.25 वाटी गूळ घेते. तुम्हाला खूप जास्ती गोड आवडत असेल तर अजून 1 पाव वाटी गूळ त्याच्यात वाढवला तरी चालेल. आपल्या चरक संहितेमध्ये गुळासाठी सुद्धा एक सुंदर श्लोक आहे. प्रभूतः कृमी मज्जा स्टुंग मेदो मांस करो गुडहा. प्रभूतः कृमी म्हणजे गुळाच्या अतिसेवनामुळे कृमी किंवा कफ वाढण्याची शक्यता असते, म्हणूनच तो प्रमाणात खावा. इथे हा जो मज्जा शब्द आलेला आहे तो म्हणजे आपल्या हाडांमध्ये असलेला मज्जाधातू ते वाढवण्याचं काम गूळ करतो. तर हा मज्जाधातू कसा वाढतो, तर त्यासाठी आपल्याला गुळातले इतर घटक बघायला लागतील. तर आपण आधी इतर घटक बघूयात. म्हणजे लोह ह्याचं प्रमाण गुळामध्ये जास्ती असतं, त्याच्यामुळे तुमच्या रक्तवाढीसाठी खूप मदत होते. आणि मेद मांस ह्याचा अर्थ तुमचे मसल्स आणि पेशी यांना पोषित करायचं काम सुद्धा गूळच करतो. आता मगाशी जे मी मज्जाधातूबद्दल बोलले होते त्याबद्दल थोडं बघूयात. इथे आपण पाहिलं की गुळामध्ये लोह भरपूर असतं, त्याच्यामुळे रक्ताची निर्मिती होते आणि शुद्ध रक्त आपल्या शरीरात तयार होतं. आपला मज्जाधातू वाढवण्यासाठी हे शुद्ध रक्त फार महत्त्वाचं असतं. गुळामुळे आपल्याला इन्स्टंट एनर्जी मिळते आणि चांगल्या ऊर्जेची आपल्याला गरज असते. मुख्यतः मज्जाधातू यांचं कार्य नीट चालण्यासाठी. साखरेपेक्षा गूळ हा कमी प्रक्रिया केलेला असतो, त्यामुळे त्याच्यात मिनरल्सचं प्रमाण चांगलं टिकून राहतं. शिवाय गुळाचा रंग, पोत आणि त्याचं टेक्स्चर टिकून राहावं म्हणून कधीकधी नैसर्गिक जे घटक असतात जसं फॉस्फरिक ॲसिड हे त्याच्यात मर्यादित प्रमाणामध्ये घातलं जातं. ह्याच्यात असलेल्या फॉस्फरसमुळे स्निग्ध पदार्थ आणि कार्बोहायड्रेट्स यांचं चांगलं पचन होतं आणि जेव्हा चांगलं पचन होतं तेव्हा त्यातनं न्यूट्रियंट्स चांगले ॲब्सॉर्ब केले जातात आणि ह्याचमुळे मेंदू आणि मज्जातंतू यांना चालना मिळते. मस्त उकळी येऊ दे आणि छान उकळू दे आता हे मिश्रण. हे बघा, आता मस्त रटरट आवाज यायला लागलाय. छान आपली खीर तयार झालेली आहे. आता ह्यात मी 1 टीस्पून सुंठ पावडर, 1 टीस्पून कच्चे बडीशोप पावडर आणि अर्धा टीस्पून वेलची पावडर. हे बडीशोप आणि सुंठेचा इतका सुंदर त्याला चव आणि वास येते ना, आणि हीच या हुग्गीची स्पेशालिटी आहे. खोबऱ्याचे काप आणि खसखस जी घेतली होती ती टाकूया.
आणि छान कालवून घेऊ. मस्तपैकी आपली हुग्गी तयार झाली. आता आपली ही छान हुग्गी तयार आहे. पण ही अशीच नाही खायची बरं का. ह्याची खायची पद्धत म्हणजे हुग्गी घ्यायची, त्याच्यावर छान दूध आणि मस्तपैकी साजूक तुपाची धार, असं छान तूप आणि दूध ओतून हिचा छान आस्वाद घ्यायचा. इथे प्रीतीनी खसखस म्हणजेच पॉपी सीड ह्याचा वापर केला आहे. रागी हे कॅल्शियम रिच असं आपण म्हणतो, पण त्याच्या 5 पट म्हणजे 5 टाइम्स जास्ती असं कॅल्शियम आपल्याला ह्या खसखसमधून मिळतं. आणि इथे हे जे प्रीतीने दूध घातलं आहे ना, तर कॅल्शियमचं ॲब्सॉर्प्शन व्हायला विटॅमिन डी लागतं आणि विटॅमिन डीचं काम हे दूध करतं. तर अशी ही वारी स्पेशल आणि सोलापूरची प्रसिद्ध हुग्गी म्हणजे खपली गव्हाची खीर तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की सांगा. वारीच्या वेळेस सोलापूर जिल्ह्यात जसा प्रवेश करू तसं जिथे विसाव्याची ठिकाणं आहेत आणि किंवा जेवणाच्या पंक्ती असतात तिथे ही हुग्गी सगळ्या वारकऱ्यांना नेहमी दिली जाते आणि काही वेळा ना त्याचं प्रमाण कमी जास्त होतं. तर एकदा मी असंच एका रीलमध्ये ऐकलं होतं, हुग्गी सगळ्या वारकऱ्यांना देऊन झाली की कधी कधी उरते ती, तर मग सगळ्या आजूबाजूच्या घरातल्या बायका ती थोडी थोडी आपल्या घरी घेऊन जातात. पण तीही जास्त असते, आधी खाल्लेली असते, संपत नाही. मग अशा वेळेस आपल्या भारतातल्या सुगरणी अन्न कधीच वाया जाऊ देत नाही. तर आता ही हुग्गी घट्ट असते तशी, त्यामुळे त्याचे छान छोटे छोटे सांडगे घालून उन्हात कडक वाळवतात. ओ अच्छा. हां, आणि ते वाळवून तसंच डब्यात भरून ठेवतात आणि मग कधी बरं. मुलांना भूक लागली हां, तर ते छान त्याचे कुस्करून त्याच्यात गरम दूध घालून परत हुग्गी सारखं म्हणजे आपल्या एकदम इन्स्टंट हुग्गी तयार. हां, आणि आपल्या आजकालच्या मुलांच्या भाषेत सांगायचं तर पॉरिज तयार झालेलं आहे ओ. होल व्हीटचं. अशाच पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी प्राकृत रूट्सला लाईक शेअर आणि सबस्क्राईब सबस्क्राईब करा. करा.